माझं नाव बाळासाहेब कारदगे. व्यवसाय वय वर्षे 82. आत्ता व्यवसाय करतो मी शेतीचा. त्याच्यापूर्वी मी सगळे व्यवसाय केलेले आहेत. त्याच्यामुळं वरचेवर आजारी पडायचं हे योग येत असतो. पण मी नेहमी नॅचरोपॅथीला प्रेफर देत असतो. मी दरवर्षी कुठंतरी नॅचरोपॅथी सेंटरमध्ये जात असतो आणि बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. उदाहरणार्थ तुमचं पुण्याचं नारायणधाम, घटप्रभेचं, नंतर जिंदालचं हे. पण नेचर हिल हे कोल्हापुरात जे मंगल चालवते ह्याला तोड नाही. मंगल म्हणजे मॅजिक आहे, मॅजिक. बिन औषधाचं बरं करण्याचं एकमेव हे म्हणजे मंगल. हे अशी व्यवस्था कुठंच नाही. मी इतक्या ठिकाणी फिरलोय पण अशी व्यवस्था कुठंच नाही. मंगलचं प्रत्येक ह्याच्यात लक्ष देऊन प्रत्येकाचा अभ्यास करून ती जी करते त्याला तोड नाही. पण बाकीच्या ठिकाणी जे आहे हे सगळं जवळ कमर्शियल आहे. पैसे टाका आणि तुमचं तुम्ही उपचार घ्या अशा टाईपचं आहे. पण मंगलच्या ह्याचला अतिशय चांगलं हे होतं. व आता मला एक 5-6 महिन्यापूर्वी एकदा मला ह्याचा चिकनगुन्याचा अटॅक घेऊन गेला. त्याच्यानंतर हातापायात अजिबात हेच राहिलं नाही, शक्तीच राहिली नाही. म्हणजे मला पाय टाकायचं म्हणजे अवघड होऊन बसलं. पण इथं आल्यानंतर मंगलनं सगळे उपचार व्यवस्थित करून अगदी टॉपमध्ये त्याला आणून सोडून हे केलं. किती फक्त 10 दिवसात. आता नवीन जनरेशनचं काय झालं आहे, उठ की गोळी खा, काही झालं की गोळी खा आणि बरं व्हा. ह्या गोळ्याचा इतका साईड इफेक्ट होतो आहे की काय विचारायचं नाही. हा साईड इफेक्ट मी अनुभवलेला आहे. कारण माझी एकदा प्लास्टी झाली. प्लास्टी झाल्यानंतर मला जे 10 गोळ्या दिल्या गेल्या त्या 10 गोळ्यांवर रोज काहीतरी नवीन हे व्हायचं. रोज काहीतरी नवीन. एकदा उलटी झाली, एकदा रॅश होते तोंडावर, एकदा हे झालं. हे प्रत्येक ह्याला हे मला माहिती होतं. मग मी ज्या ऑफिसमध्ये माझ्या एक चव्हाण म्हणून पोरगा आहे त्याला विचारलं, बाबा हे काय झालं साईड इफेक्ट, गुगलवरनं काढ. त्यानं साईड इफेक्ट जे काढलेले सगळे साईड इफेक्ट मी अनुभवले. त्याच्यामुळं म्हटलं आता हे काय हे करणं आहे. मंगलकडं आलो. मंगल ह्याची ट्रीटमेंट दिली, लिव्हर क्लिन्सिंगची. त्याच्यानंतर एका दिवसातच सगळंच गेलं. ही मंगलची किमया आहे आणि हे मंगलसारखं हे कुणालाही जमणार नाही. हे मी तुम्हाला हे करून देतो. नेचर हिल म्हणजे खरोखर नैसर्गिक जीवन कसं जगावं हे मंगलकडून शिकावं. बाकीच्या ठिकाणी आहे ठीक आहे, पण तिथं कमर्शियल व्ह्यू थोडा असतो. तर मंगलकडं ते काही नाही. तर प्रत्येक ठिकाणी आणि जेवण तर जर विचारलं तर अप्रतिम जेवण. आणि नुसतं जेवण अप्रतिम नाही, तुम्हाला किती घ्यायला पाहिजे, किती वेळानं घ्यायला पाहिजे, सूप कुठला असणार, ते पचायला हे कुठलं असणार, याचा सगळा अभ्यास करून त्यानं ते हे केलेलं आहे. आणि ते इतकं छान केलेलं आहे काय विचारायची सोय नाही. राहण्याची सोय तर इतकी व्यवस्थित आहे. आजूबाजूला नैसर्गिक वातावरण आहे. हवा वगैरे सुंदर असते. संध्याकाळी तर इतकी मस्त हवा असते ते काय विचारायचं नाही. दरवाजे उघडले की नुसती हवा खात बसलं तरी ते बरे होणार, इतकं चांगलं हे आहे. मंगल जे उपचार करते त्यात सकाळी उठल्याबरोबर जे पाहिजे असेल ते सकाळी तपासणी केल्यानंतर ठराविक तिला काय पाहिजे असेल पेशंटच्या ह्याच्याप्रमाणे ती ट्रीटमेंट देते. त्याला मसाज करणे, ऑइल मड बाग, मिनरलचे हे आहेत ते सगळे हे करून देते. आणि जे 2012 होणार नाही तो चुटकीसरशी बरा होऊन जातो. आणि इतर सुद्धा आजूबाजूचं वातावरण हे अत्यंत चांगलं असल्यामुळं त्याचे शेजारी एक गार्डन तिनं डेव्हलप केले आहे. त्या गार्डनमध्ये सकाळ संध्याकाळी फिरायला जाणे हे अतिशय आल्हाददायक आणि याचं काम आहे. आणि तिथं कंपल्सरी फिरायला नेते. सकाळी उठल्याबरोबर ऊन शरीराला जेवण सत्व मिळण्यासाठी तिचं हे असते, उन्हात बसायची एक हे असते आणि ते रोज ते करून घेते. सकाळी उठल्याबरोबर योगासन झाल्यानंतर उन्हात बसल्यानंतर सकाळचा नाश्ता झाल्यानंतर थोडी रेस्ट कुणाला घ्यायची असली तर रेस्ट, आणि त्यानंतर ट्रीटमेंट चालू. दिवसभरात ट्रीटमेंट इतकी असते की त्यातून कुठल्याही प्रकारे वेळ वाया जात नाही. आणि ते प्रचंड हे करून घेते, आपल्याला एक्झरसाईज करून घेते. म्हणजे थोडंसं कठोरेनं वागते
पण ते जे आपल्याला बरं होण्यासाठीच ते हे सगळं आहे. आणि एक मिनिट ती स्वतःचा वाया घालवत नाही, सतत कार्यमग्न असते. त्याच्यामुळं नेचर हिलला म्हणजे नेचर प्रमाणे बरं होण्यासाठी अतिशय मदत होते. ही प्रक्रिया इतकी सोपी आणि हे आहे आणि अत्यंत रिजनेबल रेटमध्ये ती करत असते. त्याच्यामुळं इथं येऊन राहणे ही एक फार चांगली आहे. मी बऱ्याच लोकांना इथं जेवायला घेऊन आलो होतो. ते जेवण इतकं अप्रतिम असतं, म्हणजे त्याने ट्रीटमेंट नाही पण ते जेवण इतकं अप्रतिम असतं की प्रत्येकजण त्या जेवणाची हे करत असते, ती करत असते. तर मंगलच्या नेचर हिलला माझ्या शुभेच्छा आणि तिचं उर्वरित आयुष्य चांगलं जावं ही माझी शुभेच्छा.